मराठी माणसाला घर फोडणारे लोक आवडत नाही. कुठेतरी भाजपला एक भीती वाटते का की महाविकास आघाडी यावेळेस निवडून येऊ शकते? की ते घाबरलेले आहे. त्यांना भीती आहे की आपली भाजपा सरकार पडेल तर नाही. नाही, यावेळेस तर जरा मुश्किलच वाटते BJP सत्तेत येणं. पण आम्हाला यावेळेस मोदी नको आहे. त्याचा फटका गडकरींना बसण्याची शक्यता अधिक आहे. बातें हवा हवाई करना अलग बात है, लेकिन 4 जून को शाम तक पता चल जाएगा कि कौन कितने पानी में है. नमस्कार, मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. आज आपण आहोत देशोन्नतीच्या कार्यालयामध्ये. आपण देशोन्नतीच्या मार्फत देशोन्नतीचं एक्झिट पोल जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीतच जनतेला कोणाची सरकार पाहिजे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जे आहे ते देशोन्नतीच्या माध्यमातून आपण केलेलं होतं. देशोन्नतीची टीम जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील फिरली होती. जनतेचं मत जे ते आपण जाणून घेतलेलं होतं. त्यातच फोडाफाडीचं राजकारण देखील झालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पण गटबाजी झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी यांची सरकार देखील, राष्ट्रवादीची सरकार म्हणजे राष्ट्रवादी गट जे ते देखील फोडण्यात आलं होतं. एकंदरीतच सामान्य जनतेच्या मनामध्ये काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. देशोन्नतीचा एक्झिट पोल आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कार्यकारी संपादक सर आनंद आंबेकर सर सध्या आहेत. सर, सध्याचं राजकारण पाहता आत्ता 2024ची निवडणूक जी झालेली आहे चुरशीची मांडली जाते, पण त्याच्यामध्ये जिथे हे फोडाफाडीचे राजकारण झालं आहे त्याच्यामधनं पण जनता जी आहे ती थोडीशी नाराज दिसून आली. कुठे कोणी शरद पवार यांना सहानुभूती दाखवत होतं तर कुठे कोणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पण दाखवत होतं. आणि हे फोडाफाडीचं राजकारण एकंदरीतच जनतेने नाकारलेलं दिसलं होतं. आपली टीम जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर फिरली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं मत जाणून घेतलेलं आहे. आपल्याला काय वाटतं येणारा जो निकाल आहे तो कोणाच्या बाजूने राहणार? पहा, निकालाबद्दल आपण आत्ताच सांगू शकत नाही, कारण की यावर्षीची निवडणूकच फार वेगळी झालेली होती. मराठी माणसाला घर फोडणारे लोक आवडत नाही. आणि आपल्या महाराष्ट्रात जे काही राजकारण, ज्या पातळीवर राजकारण केलं हे कुठल्याच मराठी मनाला पटलेलं नाही. हे निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात आलं. त्याच्यामुळे यावर्षीच्या निवडणूक जी होती ती केवळ आणि केवळ दोनच घटकात होती. एक महायुती आणि एक महाविकास आघाडी. देश पातळीवर जर म्हटलं तर इंडिया आघाडी आणि NDA. जसे जसे टप्पे होत गेले तसे तसे म्हणजे महाराष्ट्रात 5 टप्पे झाले आणि या 5 टप्प्यात प्रत्येक टप्प्यात निवडणुकीचा कल हा बदलत गेला आणि लोकांची मतंसुद्धा बदलत गेली. त्याच्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जे आमच्या सर्वेक्षणातून लक्षात आलं की ही निवडणूक नेत्यांच्या हातात राहिली नव्हती, तर ही जनतेने हातात घेतली. आणि जनता काय करेल हे आता आपल्याला 4 तारखेला दिसेल. एक मात्र नक्की की मागच्या 2019 मध्ये जे काही निकाल होते त्याच्या अगदी विरुद्ध किंवा लोकांना धक्के देणारे निकाल राहील. अनेक विश्लेषकांनी म्हटलं की कदाचित महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि 16 ते 20 जागा या आपल्या महायुतीला मिळतील. बघूया आपण 4 तारखेपर्यंत काय होतं ते निकाल आल्यावरच आपल्याला कळेल. नाही, पण एकंदरीतच हे जे फोडाफाडीचं राजकारण झालं असं म्हणण्यात आलं होतं. एकीकडे शिवसेना गुट फोडला गेला तर एकीकडे राष्ट्रवादी जे आहे ते गट पण फोडलं गेलं होतं. जनता त्याच्यामुळे त्रस्त झाली होती. जनतेने अनेक वेळा हेही पण बोललं होतं की शरद पवार साहेबांसोबत असं नको व्हायला पाहिजे होतं. त्यांनी आमच्या बारामतीमध्ये खूप विकास केला आहे. तिकडेच दुसरीकडे गडकरी साहेबांनी पण म्हटलं होतं की मी प्रचारासाठी कधी उतरणार नाही. पण शेवटी ते प्रचारासाठी आणि रॅली वगैरेमध्ये सहभाग त्यांनी आपला दर्शवला. त्यांनी शेवटी रॅल्या वगैरे घेतले. कुठेतरी भाजपला एक भीती वाटते का की महाविकास आघाडी यावेळेस निवडून येऊ शकते? मी तेच सांगतोय की मुद्दे एवढे होते की शेवटी जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे या सगळ्या नेत्यांना रस्त्यावर उतरावं लागलं. म्हणजे तुम्ही नितीन गडकरींचा जो मुद्दा आत्ता सांगितला ते अगदी खरं आहे, परंतु गडकरींना सुद्धा अगदी फॉर्म भरला त्या दिवसापासून अगदी प्रचार संपतपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत ते स्वतः फिरले. त्यांचं कुटुंब म्हणजे अगदी शहरातल्या मोठ्या सोसायट्यांपर्यंत त्यांना जावं लागलं. इथपर्यंत हा प्रचार आलेला होता. महाराष्ट्रातली अशी एकही सीट नाही की ती शुअरली येईल असं सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आणि बाकी सहानुभूती, बेरोजगारी, महागाई हे सगळे मुद्दे आहेत. मी पुन्हा तेच सांगतो की जनतेने ही निवडणूक हातात घेतली. त्याच्यामुळे जो रोष आहे तो या निकालातून दिसणार आहे. नक्कीच. हे होते आपल्यासोबत कार्यकारी संपादक सर आनंद आंबेकर सर. आणि जसं की तुम्ही ऐकलं की जनतेने जी आहे ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. सध्या आपण इतर आपल्या काही सहकाऱ्यांसोबत चर्चा करूया त्यांचं काय मत आहे याच्यावरती, कारण की ग्राउंड लेवलवरती असताना त्यांनी देखील या संपूर्ण जनतेचं जे आहे ते मत त्यांनी जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत आपले अजून काही सहकारी आहेत त्यांच्याशी आपण प्रश्न विचारूयात. मॅडम,
जसं की आपण बघितलं, आपण बातम्या करत असताना आपण आपल्या निदर्शनामध्ये आलं असेल की जनतेचं एकंदरीतच मत काय आहे, त्यांना महाविकास आघाडी सरकार पाहिजे का महायुती पाहिजे? आपल्याला काय वाटतं, जनतेचा कौल कोणाकडे राहणार? मला तर असं वाटते की भाजपावाल्याकडेच जाणार आहे आणि भाजप काहीही करून ते आपलं सरकार आणतील. जरी सीटा त्यांना कमी मिळाल्या पण ते इकडनं तिकडनं साम दाम दंड भेद करून तरी ते बी जे पीच आणतील आणि यावेळेला ते हॅट्रिक घेतील असं माझं मत पडतं इथे. पण आपण जसं की बघितलं की गडकरी साहेबांनी सुद्धा एकदा एक घोषणा केली होती की मला प्रचार प्रसार करायची गरज नाही किंवा मी प्रचार प्रसार करायला उतरणार नाही फील्डवरती, पण तरी देखील नंतर त्यांनी रॅल्या पण काढले, ते प्रचार प्रसाराला पण उतरले. तर का म्हणजे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला एक भीती वाटते की यावेळेस महायुती न येता महाविकास आघाडीची सरकार येऊ शकते? नाही, भारतीय जनता पार्टीला तर भीती आहेच. त्यांना तर थोडीशी म्हणजे इतर जे काही आपण आता बघतो आहे इतरांचं मी समजा विचारते किंवा बोलते त्यांची, तर इथून असे वाटते की ते घाबरलेले आहेत. त्यांना भीती आहे की आपली भाजपा सरकार पडेल तर नाही, पण तरी त्यांना असा कुठेतरी असा विश्वास आहे एका कोपऱ्यात की नाही, आपण काहीतरी करून आपण आपली पार्टी आणायची. तुमचं म्हणणं एकंदरीतच की यावेळेस पण भारतीय जनता पार्टी निवडून येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, आपण इतर काही सहकाऱ्यांसोबत बोलूया. आपल्यासोबत अजून मॅडम सुद्धा जुड़लेले आहेत. मैडम, क्या लगता है इस बार महाविकास आघाड़ी की सरकार आएगी या महायुति की सरकार आएगी? क्योंकि जनता जो है ये एक हिसाब से जनता भी नाराज़ है, उनको बेरोजगारी के जो है वो ये सवाल बार बार खड़े किए जा रहे हैं, महंगाई जो है वो बढ़ती जा रही है, इसके ऊपर से जनता का इस बार का डिसीजन क्या रहेगा, क्या लगता है? देखिए, मुझे तो अभी अब तक का जो था बीजेपी का ज़्यादा जोर लग रहा था, क्योंकि वो जिस तरह से आगे बढ़ती जा रही है, अपनी कार्यशैली जिस तरह से काम कर रही है, और अब तक इसके बाद अब लगता है लोग थक चुके हैं ये सब समस्याएं देख के, तो वो चाहते कि कुछ बदलाव हो। कुछ लोग चाहते हैं कि नहीं, शायद ये दूसरी सरकार आए तो हमारे लिए जो है महंगाई है, गरीबी है और बेरोज़गारी, ये समस्याएं हमारी दूर हो। ऐसा मुझे लगता है कि शायद वो बदलाव के लिए जनता चाहती है कि कुछ नई सरकार बने, यानी कांग्रेस गठबंधन, इनको वो मुझे लगता है ऐसा कि शायद वो ऐसा चाहते हैं। हमारे साथ अभी आशीष सर भी मौजूद है। सर, देशोन्नति के तरफ से अब एग्जिट पोल जो है ये अपन अभी दे रहे हैं, तो जिस प्रकार से 2019 में मोदी लहर कह रहे थे, उस प्रकार की जो मोदी लहर 2024 में कुछ दिखाई नहीं दे रही है। कई जगह गुटबाजी भी हुई, उसकी भी जनता में नाराज़गी है। तो आपको क्या लगता है इस बार का जो जनता जो है इस बार किसको ज़्यादा वोट देगी? देखिए, निश्चित तौर से मोदी लहर तो नहीं है, उसके कुछ अलग अलग कारण हैं। एक तो एंटी इनकम्बेंसी है, लगातार तीसरी बार मोदी सरकार का आना, लेकिन इसके बावजूद भी जो माहौल समझ में आ रहा है देश में कि बहुमत के आसपास एनडीए अपना आंकड़ा जुटा लेगी। लेकिन ये जो कह रहे थे कि भारतीय जनता पार्टी ने या फिर देवेंद्र जी ने शरद पवार गठ जो है, मतलब राष्ट्रवादी जो है, ये भी फोड़ा। उसके पहले एकनाथ शिंदे अपने कई विधायकों के साथ गुवाहाटी गए थे, उन्होंने अपना एक अलग शिवसेना पक्ष बनाया। जनता में कहीं तो भी नाराज़गी है और जनता भी जो है ये उद्धव बाला साहेब ठाकरे हो या शरद पवार हो, इनके तरफ ज़्यादा सहानुभूति दिखाते हुए दिख। निश्चित तौर से बीजेपी को सबसे बड़ा झटका लगने वाला है महाराष्ट्र में। जिस तरह का इन्होंने खेल रचा है फडणवीस ने, शिंदे और अजीत पवार के साथ में मिलकर, इससे जनता में काफ़ी रोष है। हम लोगों ने ग्राउंड पे भी इस चीज़ को रियलाइज़ किया है कि लोगों ने इस तोड़फोड़ की राजनीति को लेकर काफ़ी गुस्सा दिखाया है, और महाराष्ट्र के साथ साथ विदर्भ में भी इसके लिए लोगों में काफ़ी रोष है, और महायुति को विदर्भ में भी अच्छा खासा नुकसान उठाना पड़ सकता है। खासकर अमरावती, भंडारा, गढ़चिरौली, चंद्रपुर में कुछ समीकरण हो सकता है कि बदल सकते हैं, लेकिन फिर भी जो संभावना है, नागपुर की सीट तो गडकरी जी निकाल रहे हैं, कोई दिक्कत नहीं उसमें, अकोला भी निकाल लेंगे। यवतमाल में भी अच्छी स्थिति है महायुति की, बुल्लाना में भी अच्छी है, लेकिन जो 5 से 6 सीट हैं विदर्भ में, उसमें कांग्रेस को अपना महायुति को नुकसान होने की संभावना है। और इसके अलावा अगर राष्ट्रीय परिदृश्य में बात की जाए तो दिल्ली में इस बार आम आदमी पार्टी अपना खाता खोल सकती है, और बीजेपी का जो आंकड़ा आने वाला है, या कुल मिला के एनडीए का जो आंकड़ा आने वाला है, वो 280 के आसपास रहने वाला है। और जो सीटें कम हो रही हैं, बीजेपी को नुकसान उठाना पड़ रहा है अलग अलग राज्यों से, उस नुकसान की भरपाई बीजेपी साउथ से करने जा रही है। साउथ में ख़ास तौर पर आंध्र प्रदेश
और तेलंगाना में। यहाँ पर पिछले काफ़ी समय से जो ओपिनियन पोल भी आए थे उसमें भी ये अनुमान लगाया गया था कि बीजेपी भले ही अलग अलग राज्यों में नुकसान उठाना पड़े उसको, लेकिन उस नुकसान की भरपाई वो इस बार साउथ से करेगी। जी, निश्चित तौर से जैसा जैसा कि देखिए कि आपने भी विदर्भ का जो है ये पूरा दौरा किया था, अलग अलग मतदार संघ में जाके आपने उधर की जनता की जो है ये राय जान ली थी। जनता को इस बार किस चीज़ों पे दिक्कत हो रही है, ये वो एक बेरोजगारी का विषय हो गया या फिर जो महंगाई है वो महंगाई बढ़ते जा रही है। तो आपने ग्राउंड लेवल पे एक स्टडी की थी, ग्राउंड लेवल पे तो जनता का आपने जिस प्रकार से विदर्भ में, जैसा कि आपने कहा कि नागपुर में जो है गडकरी जी तो सीट निकाल लेंगे, वो बात बराबर है, लेकिन जैसा बाकी जनता का भी यही कहना है, जनता का जो ओपिनियन है उनका भी ये कहना है कि देश में तो भले ही मोदी जी आ जाएंगे लेकिन महाराष्ट्र में इस बार भारतीय जनता पार्टी या महायुति की सरकार खतरे में है। बिल्कुल सही कहा आपने, महाराष्ट्र में महायुति सरकार सही में खतरे में है। और जहाँ तक हमने विदर्भ का दौरा किया है तो आपने जो कहा कि बेरोजगारी, महंगाई, नौकरी, ये सब मुद्दे तो हैं ही, ये पूरे देश में मुद्दे हैं। बट हमारे देश में होता ये है कि ये मुद्दे उतने हावी नहीं हो पाते हैं। तो जो असल जो नाराज़गी लोगों में दिखाई दी है, जो हमने देखा है ग्राउंड पे, तो जो वहाँ के जो सांसद हैं, सांसद के प्रति नाराज़गी है। कुछ इलाकों में ऐसा भी भले ही वो मोदी से नाराज़ ना हो, लेकिन अपने क्षेत्र के सांसदों के कामकाज ना करने से वो काफ़ी नाराज़ हैं। उसमें एक महत्वपूर्ण बात ये भी है कि जो भी सांसद हैं वो लगातार तीसरी बार चुनाव लड़ रहे हैं, तो इसका एक खामियाजा पार्टी को उठाना पड़ सकता है, एंटी इनकम्बेंसी का भी। और जो लोगों में नाराज़गी है, जैसे भंडारा में है, गढ़चिरौली में है, बहुत नाराज़गी देखी गई कि वहाँ के सांसदों ने कोई काम नहीं किया है। जनता ने खुले तौर पर इस बात को कहा है। रही बात जो अमरावती की है, तो अमरावती में पिछला लोकसभा चुनाव नवनीत राणा निर्दलीय जीती थी, लेकिन इस बार अमरावती लोकसभा क्षेत्र की जनता नवनीत राणा की नौटंकियों से बहुत परेशान हो चुकी है और इसका फ़ायदा निश्चित तौर से बलवंत वानखेडे को पक्का मिलेगा। आपल्यासोबत अजून सहकारी आहेत मॅडम। मॅडम काय सांगाल, जिस प्रकार से इस बार का चुनाव हो रहा है, भारतीय जनता पार्टी ये दावा कर रही है कि इस बार 400 पार हो गए हमारे, और वही महाविकास आघाड़ी ये दावा कर रही है कि इस बार भाजपा का सुपड़ा साफ करेंगे। ग्राउंड लेवल पे काम करते हुए या फिर खबरें बनाते हुए आपको क्या एक अनुभव आया कि किस प्रकार का इस बार का चुनाव रहेगा, किसके साइड से ज़्यादा वोट आने वाले? ऐसा कहना तो बहुत मुश्किल है कि किसके तरफ। वैसा तो इस बार कांग्रेस का यानी जो इंडिया गठबंधन का हुआ है वो इंडिया गठबंधन के आने के चांसेस ज़्यादा है। और जो चेंज होता है और होना चाहिए, जनता यही चाह रही है कि अभी तक के 2 बार से बीजेपी आई है तो कुछ हमारा ये होगा, कुछ फ़ायदा होगा। महंगाई वैसी ही बढ़ रही है, हर तरफ महिलाओं पर अत्याचार वगैरह, जो सिर्फ दिखाने के लिए ऐसा होता है कि हम बहुत महिलाओं का ये कर रहे हैं, सम्मान कर रहे हैं, और पर ऐसा कुछ होता नहीं है। जनरली वही हो रहा है जो पहले होता था। तो चेंज तो होना है, और जो इंडिया गठबंधन बना है, इंडिया गठबंधन की सरकार बननी चाहिए। बराबर है, लेकिन देखिए जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी भी दावा कर रही थी कि अब की बार 400 बार, कहीं ये भी कहा जा रहा था नितिन जी गडकरी जो है नागपुर के जो उम्मीदवार है, नितिन जी के विरोध में विकास ठाकरे जी खड़े हैं। नितिन गडकरी जी ने ये भी ऐलान किया था कि मैं इस बार कोई प्रचार प्रसार करने की ज़रूरत नहीं है, मैं प्रचार प्रसार नहीं करूँगा, लेकिन उसके बावजूद भी रैली निकालते हुए नितिन गडकरी जी दिखाई दिए। कई जगह पे बहुत सी जगहों पे उन्होंने अपना प्रचार प्रसार किया। तो क्या इस बार कहीं भारतीय जनता पार्टी को डर लग रहा है कि इस बार हमारी सरकार जो है वो खतरे में है, हमारी ना आते हुए महाविकास आघाड़ी के? हाँ, उनको डर तो ये है, क्योंकि वो जिस तरह से पहले उनका दावा हुआ था कि नहीं हम प्रचार नहीं करेंगे, यहाँ पे हम नागपुर की बात करेंगे नितिन गडकरी जी का, पर वैसा कुछ हुआ नहीं। इवन उनके बेटे भी निकले प्रचार के लिए, तो कहीं ना कहीं उनको तो ऐसा लग ही रहा है कि, और वोटिंग का प्रतिशत जो था वो भी बहुत कम हुआ है। वो प्रतिशत के हिसाब से भी जो देखा जाए तो बीजेपी में कहीं ना कहीं खलबली मची हुई है कि उनको स्थिर लग रहा है कि सरकार उनकी बनेगी या नहीं बनेगी। जो पिछली बार के जो थे वैसे दावे के साथ में जो मोदी लहर बोल रहे थे, वैसे कोई मोदी लहर नहीं है। 2019 में जो मोदी लहर दिखाई दे रही थी, 2024 के कंपैरिजन में क्या लगता है? मोदी लहर नहीं है इस बार। इस बार जो इंडिया गठबंधन की जो हुआ है, सरकार बनी है, जो इंडिया गठबंधन बना है, तो लगता है कि इंडिया गठबंधन की सरकार बनेगी। काय वाटतं यावेळेस बातम्या करत असताना, बातम्या बघत असताना किंवा
जनतेमध्ये जाऊन फील्डवरती जाऊन देखील आपण बातम्या केलेल्या आहेत. एकंदरीतच काय माहोल वाटतो? भारतीय जनता पार्टी म्हणते की अबकी बार 400 पार, तर तिकडे महाविकास आघाडी जी आहे ती म्हणते की अबकी बार भाजप का सुपडा साफ. तर जनतेचं काय मत असेल? जनता कोणाला कौल देतीये? काय काय वाटतं? भाजपालाच देतील, कारण की भाजपामुळे महिलांसाठी वगैरे खूप काही केलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे भाजपाचे जास्त चान्स आहे. मागच्या वेळेस तर 2019 जी मोदी लहर होती ती 2024 तेवढी दिसायला भेटत नाही, असं पण एक प्रकारे म्हणजे बघायला भेटलेलं आहे. तर काय वाटतं, कुठेतरी भारतीय जनता पार्टी पण घाबरलेली दिसतीये का? नाही, ते पण स्ट्रॉंगच आहेत, कारण की त्यांचं पण गठबंधन पूर्ण झालेलं आहे ना, तर म्हणून घाबरलं तर नाही, पण दोघांचं टक्करमध्येच आहे आता पण. हे जे फोडाफाडीचं जे राजकारण झालं होतं असं म्हणण्यात आलं की देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादी पण फोडण्यात आली, अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाले, तिकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगवेगळे झाले, चिन्ह काढण्यात आले. तर ह्या सगळ्या फोडाफाडीच्या राजकारणावरती जनता जी आहे ती थोडीशी नाराज दिसून येते. तर या फोडाफाडीच्या राजकारणामुळे जनतेचं जे मत आहे त्या मतांमध्ये काही फरक पडू शकतो? हो, कारण की लोकांना मतं पण त्यांचे वेगवेगळे झालेले आहेत. कोणी शिंदेकडे झाले आहेत, कोणी उद्धवकडे झाले आहे, कोणी फडणवीसकडे झाले आहे, ते त्यांचे पण डिफरंट झालेले आहेत त्यांच्यामध्ये पण. तुमच्या मतेने जसं की एकंदरीतच निदर्शनात तुमच्या आलं पण असेल, तर तुमचं काय वाटतं तुम्हाला की महाविकास आघाडी की महायुती? भाजपा. बरोबर. जनतेच्या मनामध्ये काहीतरी बदल पाहिजे असं देखील मॅडमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही सहकारी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूयात. आपल्यासोबत सध्या नागपूर विभागाचे प्रमुख तिजारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तिजारे सरांकडून आपण करू, कारण की बातम्या करत असताना किंवा बातम्या बघत असताना आणि जनतेचं कौल घेत असताना तिजारे सरांनी पण फार मेहनत केलेली होती. तिजारे सरांशी आपण बोलूयात. सर, तुम्हाला काय वाटतं, एकंदरीतच भारतीय जनता पार्टीची सरकार परत येणार, परत आता जे नारा लावला जातोय अबकी बार 400 बार, किंवा महाविकास आघाडी जी म्हणते की अबकी बार भाजप का सुपडा साफ, काय वाटतं तुम्हाला, काय होणार? नाही, यावेळेस तर जरा मुश्किलच वाटते BJP सत्तेत येणं, कारण की लोकांमध्ये मोदींच्या विरोधात प्रचंड नाराजी आहेत. त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत आणि नागपुरात जर सांगायचं जर झालं तर नागपूरचं असं निश्चितच सांगता येणार नाही. तरी पण आघाडीकडे चर्चा अधिक आहे. तसे दोन्ही उमेदवार हे दोन्ही उमेदवारांची प्रतिमा चांगली आहे. दोन्ही उमेदवारांचं काम त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. पण यावेळेस नागपूरमध्ये एक गट असा होता की आम्हाला मोदी नको, त्याच्यामुळं त्याचा फटका गडकरी साहेबांना बसण्याची शक्यता अधिक आहे. अनेक जे मतदार जे होते त्यांनी हे देखील म्हटलं होतं की आम्हाला गडकरी साहेबांचं काम आवडतं, पण त्यांच्या मागे जे आहेत ते मोदी साहेब जे आहेत, ते मोदींमुळे गडकरींच्या मतांना काही फरक पडू शकतो? बिलकुल 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 तेच म्हणत आहे मी की नागपूर शहरामधला एक वर्ग असा आहे की गडकरी साहेबांनी विकास कामं जरी केले पण आम्हाला यावेळेस मोदी नको आहे, त्याचा फटका गडकरींना बसण्याची शक्यता अधिक आहे. गडकरींच्या सुपुत्रांनी देखील हे म्हटलं होतं की जर का गडकरींचा पराभव होईल तर ते फक्त मोदींमुळे होईल. हो, ते निवडणुकीच्या जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा गडकरींच्या सुपुत्रांनी सुद्धा असं म्हटलं होतं की गडकरींचा जर पराभव जर झाला तर तो मोदीमुळे होईल, गडकरीमुळे होणार नाही, असं ते स्पष्ट बोलले होते. ज्याचाच अर्थ असा की माझ्या वडिलांविषयी नागपूर शहरामध्ये नाराजी नाही तर ती मोदीविषयी आहे, हा त्यातून अर्थ निघतो. अगदी बरोबर. जसं की पाहिलं आपण की गडकरींचा पराभव जर का झाला तर तो मोदींमुळे होईल, असं देखील गडकरींच्या सुपुत्रांनी म्हटलं होतं. आपल्यासोबत अजून सहकारी मॅडम देखील आपल्यासोबत आहेत, जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मॅडम, काय वाटतं, आपण देखील ग्राउंडवरती फील्डवरती बातम्या केल्या आहेत, फील्डवरच्या लोकांचे जे मतं आहेत किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलं होतं. एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं, यावेळेस लाट कोणाची वाटते, महाविकास आघाडीची का महायुती? मला तर ते जे 400 पार म्हणत आहे ते तरी वाटत नाही मला, माझ्या मते. आणि जर BJPची सरकार आली तर ते जोडतोड करून येणार, मला असं वाटत आहे.
नाही, नक्कीच. जसं की आपण बघितलं की एकीकडे शिवसेना फोडण्यात आली होती, त्यानंतर राष्ट्रवादी देखील फोडण्यात आली. कुठेतरी जनता जी आहे ती नाराज आहे. जनतेमध्ये एक रोष आहे की आम्हाला शरद पवार साहेबांचा, म्हणजे शरद पवार साहेबांना त्यांनी सहानुभूती दाखवली होती, कुठे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पण दाखवली होती. फोडाफोडीचं राजकारण देखील जनतेला पटलेलं नाहीये. पण आता जे भारतीय जनता पार्टी अबकी बार 400 पार हे नारा लावतीये आणि एवढा विश्वास दाखवतीये, काय वाटतं एकंदरीतच जनता जी मायबाप जनता आहे तिचं कौल कोणाकडे? काँग्रेसकडेच या मला असंच वाटत आहे. कारण नाराजी ते मोदीवर आहेच नागरिकांची सगळ्यांची. आता जसं की आपण बघितलं जनतेचा कौल हा काँग्रेसकडे राहील असं देखील मॅडमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत संपादक चक्रधर सर देखील जोडले गेलेले आहेत. आपण चक्रधर सरांकडून याविषयी माहिती घेऊयात. सर, जैसा कि आपको पता है कि चुनाव के जो रिजल्ट है ये 4 तारीख को होने वाले हैं. देशोन्नति के माध्यम से एग्जिट पोल जो ये दिखाया जा रहा है, तो आपको क्या लगता है इस बार की जो सरकार है ये जनता किसको इस बार मतदान करेगी ज़्यादा, या किसकी सरकार चुन के आने के चांसेस ज़्यादा है? पूरे देश की अगर हम बात करें तो पूरे देश भर में किसकी ज़्यादा जीत के आने के चांसेस लगते हैं? जनता के द्वारा चुनी गई सरकार जनता के लिए बनेगी और यही सच्चा लोकतंत्र होगा। नहीं, लेकिन इस बार जो भारतीय जनता पार्टी जो दावा कर रही है कि अब की बार 400 पार होगा, और एक प्रकार से देखा जाए तो महाराष्ट्र में भी जो है ये जो गुट है, शिवसेना गुट है, उसके भी 2 भाग हो गए, राष्ट्रवादी के भी 2 भाग हो गए. तो कहीं तो भी जनता इससे भी नाराज थी, नाराज दिखाई दी, कहीं तो भी शरद पवार साहब को सहानुभूति दिखाई गई, तो कहीं उद्धव बाळासाहेब ठाकरे इनको सहानुभूति दिखाई गई. तो ये जो गुट जो है, ये गुटबाजी करने का जो राजकारण है, तो इसके कारण कुछ मतदान में फर्क पड़ सकता है? मतदान में तो फर्क पड़ा ना, 3% वोट कम हुए, पिछले बार 67 हुआ, इस बार 58 वगैरह हुआ, 7% का मार्जिन फर्क हुआ है, तो फर्क तो पड़ा है, लोगों में नाराजी तो है ही. लेकिन जिस प्रकार से जो जनता है ये बोल रही है कि बेरोजगारी बढ़ रही है, महंगाई बढ़ रही है, तो क्या लगता है इस बार सरकार दूसरी हो सकती है, दूसरी सरकार को चांस मिल सकता है, या फिर भारतीय जनता पार्टी, जो बीच बीच में ये भी कहा जा रहा था कि ईवीएम में घोटाला है, ईवीएम है इसलिए भारतीय जनता पार्टी है, बैलेट पेपर पे वोट लीजिए तो भारतीय जनता पार्टी नहीं आएंगी, एक्चुअल वोटिंग दिखेगी, महाविकास आघाड़ी सरकार या फिर कांग्रेस की सरकार आएगी, इसके ऊपर आपका क्या? जिसको ईवीएम पर डाउट है उन्होंने चुनाव के बाद, मतलब मतदान के बाद और परिणाम के बाद डाउट है, तो उन्होंने रिकाउंटिंग के लिए जाना चाहिए, उन्होंने अदालत में जाना चाहिए. अदालत ने भी कहा है कि अगर किसी को आपत्ति है तो उन्होंने जाना चाहिए अदालत में, तो वो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा उससे. चुनाव के पहले, इलेक्शन के पहले भी नागपुर के गडकरी साहब, इनके विरोध में विकास ठाकरे जी दिखाई दिए थे. तो उस समय गडकरी जी ने ये भी कहा था कि मुझे प्रचार प्रसार करने की ज़रूरत नहीं, मैं प्रचार के लिए उतरूंगा, लेकिन उसके बावजूद भी उन्होंने रैली निकाली. कहीं तो भी भारतीय जनता पार्टी को डर लग रहा है कि इस बार अपनी सीट खतरे में है? सभी पार्टियों को डर लग रहा है, सब पार्टी श्योर नहीं है, इसलिए डंके की चोट पे बड़े बड़े दावे कर रही है, चाहे वो 400 पार का नारा हो या 300 पार का नारा हो. सभी पार्टियों को डर है, सभी पार्टी कोई गारंटी थोड़ी दे रही कि हम जीत के आ जाएंगे. बातें हवा हवाई करना अलग बात है, लेकिन 4 जून को शाम तक पता चल जाएगा कि कौन कितने पानी में है. नक्कीच 4 जूनचा जो निकाल आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की आपण जसं बघितलं की भारतीय जनता पार्टी भलेही 400 पारचा नारा लावत असेल तरी कुठेतरी त्यांना देखील मनामध्ये एक भीती आहे की त्यांची सरकार खरंच निवडून येणार की नाही येणार. गडकरी साहेबांनी म्हटलं होतं रॅली नाही काढणार, त्यांनी काढली. इथे फोडाफाडीचं राजकारण झालं, राष्ट्रवादी फोडली गेली तर तिकडे शिवसेना फोडली गेली. फोडाफाडीमुळे जनता देखील त्रस्त झालेली होती आणि जनतेच्या मनात जे होतं ते आता जे आहे ते 4 जूनला माहिती पडणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्राणप्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ईव्हीएममध्ये कैदे. आता काउंटिंगच्या दिवशी नक्कीच माहीत पडणार आहे शेवटी विजयी कोणाचा होणार आहे. आपण हा निकाल देशोन्नतीवरती लाईव्ह 4 जूनला सतत दाखवत राहणार आहे. पाहत राहा देशोन्नतीवरती. कॅमेरामॅन सम्राट गोटेकर सोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर.